प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. या वर्षी राज्यामध्ये खरीपामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, खरीपाची पिकं वाया गेली आणि झालेला पाऊस यामध्ये रब्बीचं पीक घेण्याकरता लोक रात्रंदिवस एक करत आहेत. आणि अशाही परिस्थितीत सर्वत्र येवले तालुक्यात देखील बिबट्याच्या भीतीमुळे अनेकांना खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. आणि याही परिस्थितीत या येवले तालुक्यात अनेक भागामध्ये दिवसा विजेचा पुरवठा होत नाही. पुरवठा करण्याची वीज मंडळाकडे क्षमता आहे, असं असूनही का या ठिकाणी वीज पुरवठा दिवसा होत नाही हा खरा प्रश्न आहे. आणि त्या संदर्भात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने 4 दिवसापूर्वी तहसीलदाराला निवेदन देऊन मंगळवारच्या दिवशी मोर्चाचं आवाहन देखील केलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे देखील आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यासह आम्ही मंगळवारी सकाळी 11 वाजेला संबंध तालुक्यातील शेतकऱ्यांचा या MSEBच्या कार्यालयावर दिवसा वीज पुरवठा शेतकऱ्यांना झाला पाहिजे. त्याचप्रमाणे या येवले तालुक्यामध्ये युरियाची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत आहे आणि मिळतो तो युरिया हा लिंकिंगने देण्याची या ठिकाणी प्रथा पडली असंच म्हणावं लागेल. कारण कोणताही दुकानदार विदाऊट लिंकिंग युरिया देत नाही. ती लिंकिंग बंद व्हावी आणि युरिया हा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावा, या 2 मागण्यासह तालुक्यातील छोट्या मोठ्या ज्या शेतकऱ्याच्या संबंधात इतर मागण्या आहेत त्याबाबत देखील या ठिकाणी या मोर्चामध्ये उहापोह होणार आहे. आणि या दृष्टिकोनातनं MSEB कार्यालयावर मंगळवारी सकाळी 11 वाजेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणाहून मोर्चा निघेल आणि MSEB कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात येईल. आणि या सर्व परिस्थितीत जर दिवसा वीज पुरवठा झाला नाही तर कोणत्या पद्धतीचं आंदोलन करायचं याबाबतचा वेगळा निर्णय निश्चितपणे MSEBलाही खूप मोठ्या प्रमाणात जाग येईल अशा रीतीने केला जाईल हे देखील आवर्जून सांगतो. त्याकरता मी येवले तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याकरता मंगळवारी सकाळी ठीक 10:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौफुलीवर एकत्रित व्हावं ही सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे. आणि मोर्चात सहभागी व्हावं हे आवाहन माझं आहे. लग्न समारंभ असो वा साखरपुडा, सभा असो व आनंदाचा सोहळा, प्रत्येक कार्यक्रम खास बनवण्यासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स, जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती. आता नाशिक शिर्डी येथे जाण्याची गरज नाही. सुसज्ज आणि सर्व सोयीयुक्त निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा लॉन्स मध्ये. आमचे वैशिष्ट्ये: भव्य सभा मंडप, प्रशस्त पार्किंग, जेवणासाठी उत्तम सोय, भव्य लॉन, वधूवरांसाठी सर्व सुविधायुक्त ड्रेसिंग रूम, आकर्षक गार्डन, शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर. वर्मा लॉन्स, येवला विंचूर हायवे, एरंडगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक.